नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण आलेलो आहे आज कुठल्या मंदिरात, तर तुम्ही गेस करा कुठलं मंदिर आहे। तर बघा, तुम्हाला थोड्याच वेळात कळणारच आहे। तर त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्हाला दर्शन झालेलंच आहे जनार्दन स्वामींचं। हे आहे कोपरगाव मधलं मंदिर, जनार्दन स्वामींचं समाधी मंदिर आहे। तर इतकं प्रसन्नमय वातावरण आहे तिथे की बस। मी रात्री 9 वाजता पोहोचले होते तिथं। ह्या माझ्या मामी आहे, माझी बहीण आहे आणि हा माझा भाऊ आहे। तर बघा, आम्ही सगळे गेलतो आणि आमचे हाऊससुद्धा होते बरं का। तर बघा, जनार्दन स्वामींची मूर्ती किती अट्रॅक्टिव्ह आहे आणि किती मन प्रसन्न करणार आहे। तर ते तुम्हाला दिसत आहे। श्रद्धा भाव जर असेल ना तर आपल्याला खूपच छान वाटतं। कुठल्याही मंदिरात जा, आणि तुम्हाला तर माहीतच आहे स्वामीचं दर्शन म्हणलं की सर्वांनाच प्रिय आहे। तर बघा, आता आपला हा छोटा ब्लॉग आहे एकदम। मंदिर बघा किती भव्य दिव्य असं मंदिर आहे, दानपेटी आहे, त्याच्यात सुद्धा आपण पैसे वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आपलं। आणि आता सगळं 5 ते 10 मिनटं खाली बसून घेतलेलं आहे सरांनी। आमच्या मामा आणि हा अथर्व, युवराज, हा आहे आपला यश। तर बघा, एवढे सगळेजण आहेत मंदिरात। सगळीकडे शांतता आहे कारण रात्रीचे 9 वाजले होते, त्यामुळे गर्दी काही नव्हतीच। ही आहे माझी रितिका बघा किती ब्लॉग शूट करू राहिली, इकडं तिकडं फिरते। परिसर इतका भव्य दिव्य, इतक्या झाडांनी गच भरलेला आहे ना की बस, मुलांना खेळायला काय, बसायला काय, खूप सारे झाडं लावलेले आहे। आणि हे आहे अमृतेश्वरचं मंदिर, खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे ते। त्यात सुद्धा आपण जाणारच आहोत, पण तुम्हाला बाहेरून दाखवलेला आहे गेटअप। हे बघा, इकडचे बाहेरचे साईड, बाहेरचं मंदिर, इकडं गाड्या लावाय, पार्किंग देखील आहे। उन्हाळ्यामुळं मंडप सुद्धा घातलेला आहे। तर तुम्हाला दाखवायचं आहे आपल्याला अमृतेश्वरचं मंदिर। तर त्या अगोदर आपल्या मुलांनी दर्शनं केले, आपण स्वामींचे फोटो काढून घेतले नाही का, जनार्दन स्वामींचे। ही रितिका नाही, अथर्व, हे माझे 2 मुलं आहेत बरं का, आणि ही मी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे। तर चला, आता आपल्याला काय करायचं आहे, अमृतेश्वरचं तुम्हाला मंदिर दाखवायचं आहे। त्याचं हे अमृतेश्वर नाव आहे आणि ही पिंड तर बघता क्षणी इतकं मन भरवून जाणारी पिंड आहे की बस। आणि इतकं भव्यदिव्य मंदिर होतं आणि पिंड देखील तितकीच मस्त होती, मन एकदम प्रसन्न करणारी। आणि स्वामींचं मंदिराचं दर्शन झाल्यावर आपण इथलं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे। आणि मला स्वामींचं खूपच वेळ आहे आणि मी महादेवाच्या मंदिरात देखील जात असते। तुम्ही जर माझे डेली ब्लॉग पाहत असताना तर तुम्हाला सर्व काही माहीत असेल। गणपती बाप्पा मोरया, त्यांच्याशिवाय तर कुठलंच काम नाही। आणि देवी देखील तिथं होती। इतकं प्रसन्नमय वातावरण, इतकं मस्त, एकदम छोटा ब्लॉग आहे। मामाच्या घरी फिरायला गेले, पण सर्व त्या तो एरिया सगळं फिरून आले। कोपरगाव, शिर्डी, राहता, येवला, इकडं तिकडं सगळीकडे फिरलेले आहे। तुम्ही जर मामाच्या घरचा ब्लॉग बघितला असला तर तुम्हाला कळालं असेल। आता ह्या व्हिडिओला मी रिलेटर लावते, म्हणजे तुम्हाला कळणंच नाही का। आता आम्ही बाहेर निघलो होतो आणि इथं प्रसाद देखील होता, प्रसादाचा मी व्हिडिओ काढला नाही। आता आम्ही आमच्या गाडीकडे चाललेलो आहे आणि आपला बाकीचा परिसर, बाहेरून मंदिर कसं आहे तर उन्हामुळे मंडप घातलेला आहे, तरी भाविकांची गर्दी। भाविक एवढे नंतर 9:30-10 वाजले तरी भाविक येतच होते। भाविक कंटिन्यू चालू असतात। मंदिर हे 10:30 वाजेपर्यंत चालू असतं। तिथं आम्ही विचारलं, रात्रीचे 10:30 वाजता सुद्धा तुम्ही त्या मंदिरात जाऊ शकता, 10ला मंदिर काही बंद होत नाही। तर कसा वाटला आपला हा मिनी ब्लॉग, आणि कशी वाटली तुम्हाला जनार्दन स्वामीची मूर्ती, हे मला कमेंट करून नक्की कळवा। तसेच नवीन नवीन व्हिडिओ बघत जा। रेसिपी आवडती का, ब्लॉग आवडते, हे सुद्धा मला सांगा। तसेच आपले व्हिडिओ येत जातील। आणि धन्यवाद, तुम्ही खूप सारं प्रेम दिल्याबद्दल। आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यामुळे तुमचं मनपूर्वक धन्यवाद। थँक्यू सो मच। आणि असेच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत। तोपर्यंत मी म्हणत असते, खात राहा, आनंदी राहा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।